ट्रेनिंग प्रोव्हायडर म्हणजे TP कसं रजिस्टर करतात याच्या विषयी आज आपण जाणून घेऊ. आपण TP रजिस्ट्रेशन करण्यासाठी स्किल इंडिया डिजिटलच्या वेबसाईटवरती जायचं आहे. तेथे रजिस्टर नावाचं ऑप्शन याला क्लिक करा. केल्यानंतर इथे पार्टनरला क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला इथे वेगवेगळे ऑप्शन दिसतील. त्याच्यामध्ये ट्रेनिंग पार्टनरला क्लिक करा. ट्रेनिंग पार्टनरला क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही तुमचा मोबाईल नंबर, ज्या मोबाईलवरती तुम्हाला TP रजिस्टर्ड करायचा आहे तो नंबर इथे इन्सर्ट करा. मी आता एक तात्पुरता नंबर इथे रजिस्टर करतो. ठीक आहे. याच्यानंतर ॲक्सेप्ट, आय ॲग्री अँड टू ॲक्सेप्ट आणि कंटिन्यू. ठीक आहे. याच्यानंतर तुम्हाला एक OTP जाईल. हा OTP सेंड झाला. आता आपण याच्यामध्ये OTP इन्सर्ट करूत. आता आपण याच्यात OTP इन्सर्ट करूत. ठीक आहे. हा OTP इन्सर्ट केला की तुम्हाला इथे पिन विचारेल. तो तुम्ही पिन इथे काहीही टाकू शकता. नवीन पिन इथं सेट करा. हा सेट केल्यानंतर हे तुमचं TPचं एक इनिशियल रजिस्ट्रेशन होतं. ठीक आहे. हे अशा पद्धतीचे मेसेज येतात, पण हे यांचा टेक्निकली प्रॉब्लेम आहे. ओके. ठीक आहे. हा टेक्निकली प्रॉब्लेम आहे यांचा. आपण पुन्हा आता अजून दुसरी स्टेप करू त्याच्यात. इथे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पुन्हा एकदा लॉग इनमध्ये जावं लागेल. आता आपण नेक्स्ट स्टेप करू लॉग इन. आता ह्याच्यात काय करायचं, रजिस्टर तर तुमचं झालेलं आहे. आता तुम्ही लॉग इनला क्लिक करा आणि पार्टनरमध्ये या. येथे आल्यानंतर इथे ट्रेनिंग पार्टनर याला क्लिक करून तुम्ही लॉग इन करू शकता. ठीक आहे. आता पुन्हा इथे तुमचा मोबाईल नंबर इन्सर्ट करा. ठीक आहे. याच्यानंतर आय ॲग्री टू ॲक्सेप्ट ऑल ॲप्लिकेबल, कंटिन्यू. याच्यानंतर जो आपण पिन सेट केलेला आहे तो पिन सेट केलेला इथे टाका. जर पिन विसरला असाल तर तुम्ही फॉरगॉट पासवर्ड करा. OTP येईल त्यावेळेस नवीन पिन टाकू शकता. ओके. त्याच्यानंतर लॉग इन. हे लॉग इन केल्यानंतर पुन्हा OTP विचारेल. मी OTP मागून घेतो. टाकूत.
ठीक आहे. आता ओ टी पी टाकल्यानंतर हे तुमचं पोर्टल एक जनरेट होईल तुमच्यासमोर. याला ओके करा. हे तुमचं पोर्टल आलं. इथे तुमचा यूजर. इथे येऊन तुम्हाला काय करायचं आहे, व्ह्यू प्रोफाईलमध्ये जायचं आहे. व्ह्यू प्रोफाईलमध्ये आल्यानंतर तुम्हाला असा एक मेसेज येईल. तिथे डू यू हॅव ॲन अकाउंट विथ लेजन्सी MSDE सिस्टम, तर इथे नो करा आणि इथे तुमचा एक मेल ID टाका ज्याचा तुम्हाला TP बनवायचा आहे. मी ह्याच्यात मेल ID इन्सर्ट करतो आणि नेक्स्ट करतो. नेक्स्ट केलं की तुम्हाला तुमच्या ईमेलवरती एक OTP जातो. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. आता मी OTP टाकतो. हे OTP टाकल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा एक TP ID कनेक्ट होईल. रिफ्रेश करायला. किंवा तुमचं जे ईमेल ID तुम्ही दिलेला आहे त्या ईमेल IDवरती तुम्हाला एक मेल येईल तुमच्या TP IDचा. ठीक आहे. आता इथे आल्यानंतर तुमचा ट्रेनिंग प्रोव्हायडर ईमेल ID इथे आला. आता थँक्यू फॉर सबमिटिंग. इथे एक्सप्लोरर नाव करा. इथे एक्सप्लोरर केलं की तुमचा TP ID तुम्हाला तिथे दिसून येईल. हे बघा, आता डायरेक्ट आपण स्किल इंडियाच्या पोर्टलवरती जातो आहे. ओके. हा जो आहे हा तुमचा TP ID नवीन क्रिएट झालेला आहे. याच्यामध्ये बेसिक सगळ्या डिटेल्स भरा. ह्याच्यात टोटल ट्रेनिंग पार्टनरच्या 2 पेजेस आहेत आणि तिसरं डिक्लेरेशन आहे. आणि पेमेंट करून तुम्ही TP ID TPचा काप फॉर्म तुम्ही सबमिट करून नवीन TP ID क्रिएट करू शकता. हे तर हा TP ID जनरेट करण्याचा हा एक ऑप्शन आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा तुमचा हा TP ID जनरेट होईल तेव्हा तुम्ही याला कॉपी करून घ्या. ठीक आहे, म्हणजे नेक्स्ट प्रोसेससाठी. ह्याला लॉग आउट करा. आता ह्याला लॉग इन करण्यासाठी आता हे तुमचं एक्सप्लोरर याच्या सगळं कंप्लीट झालेलं आहे. याच्यातून लॉग आउट या. लॉग आउट व्हा याच्यातून. पुन्हा लॉग इनमध्ये जावा. पार्टनर. आणि इथे आता काय करायचं तुम्हाला लॉग इन करताना प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट येथे जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे. ठीक आहे. इथे लॉग इन करत असताना आता तुमचा TP ID आणि पासवर्ड तुम्हाला ईमेलवरती आलेला आहे. पण काय करायचं, ईमेलवरती जो पासवर्ड आलेला असतो तो त्यांचा म्हणजे व्यवस्थित नसतो. तर ह्याचा फॉरगॉट पासवर्ड करून घ्या. ठीक आहे. इथे तुमचा TP ID टाका जो तुम्ही कॉपी केलेला आहे आणि कंटिन्यू करा. ठीक आहे. आता तुमच्या ईमेल आणि मोबाईल दोघांवरती एक OTP आलेला असतो. दोघांपैकी कुठलाही एक OTP तुम्ही इथं यूज करू शकता पासवर्ड रिसेटसाठी.
आता मी याच्यामध्ये ईमेल OTP टाकतो. प्रोसेस खूपच स्लो होते, त्याच्यामुळे त्रास होतो आहे. ठीक आहे, याला व्हेरीफाय करा. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला न्यू पासवर्डचं इथे लिंक येईल. मी नवीन पासवर्ड इथे इन्सर्ट करतो. ठीक आहे, मी जनरली तुम्हाला दाखवण्यासाठी हा पासवर्ड टाकतो आहे. पुन्हा मी हा पासवर्ड चेंज करून घेईन. ओके, याला सेट करा. OTP एक्सपायर म्हणून मेसेज दाखवतो आहे. तर ठीक आहे, ह्यांचा सिस्टमचा प्रॉब्लेम असल्यामुळे अडचणी होत आहेत या. तर या अशा पद्धतीने तुम्ही पासवर्ड चेंज करून पुन्हा याला लॉग आउट करून तुम्ही लॉग इन करा. पार्टनर तुमचा TP ID आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. हे प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटला क्लिक करा. तुमचा जो काही TP ID आहे तो TP ID इथे टाका. ओके, आणि तुमचा जो त्याचा पासवर्ड आहे जो तुम्ही सेट केलेला असेल नवीन, तो पासवर्ड इथे पेस्ट करा. ठीक आहे, आता मी इथे पासवर्ड पेस्ट करतो आणि याला कनेक्ट करतो. इथे कनेक्ट केलं की आपला TP ID हा ओपन होतो. ओके, या अशा पद्धतीने आपण TP क्रिएट करणे आणि लॉग इन करणे ह्या दोन्ही गोष्टी आपण आता पाहिलेल्या आहेत. तर काही अडचणी असतील तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.